नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेबाबत विधानसभेत कृषी मंत्री यांनी मोठी माहिती दिली आहे. आता कर्जमाफीची प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत आली आहे, पैसे कधी जमा होणार, किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि फार्मर आयडी बाबत काय सूचना देण्यात आल्या आहेत, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्व काही सविस्तर माहिती पाहण्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही शेती कर्जमाफी, पीएम किसान, नमो शेतकरी, पीक विमा आणि शासनाच्या सर्व काही योजनांची अचूक व विश्वासार्ह माहिती नियमित पाहत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मित्रांनो, विधानसभेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत तब्बल 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याची तयारी केली आहे. या योजनेसाठी जवळपास 36,585 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. ही रक्कम राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरण्यात येणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री यांनी 30 जून पूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मित्रांनो, काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री यांनी कर्जमाफीबाबत 30 जून पूर्व प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सध्या राज्याचे अधिवेशन सुरू असल्यामुळे पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू आहे. कृषी मंत्री यांनी स्पष्ट केले आहे की कर्जमाफीसाठी आवश्यक निधी पुरवणी मागण्यातून मंजूर करण्यात येणार आहे. म्हणजेच प्रथम पुरवणी मागण्या मंजूर होतील, त्यानंतर हा प्रस्ताव राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. राज्यपालांची अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच कर्जमाफीच्या रकमेचे वितरण सुरू होईल. 5 जुलैनंतर पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता. मित्रांनो, कृषी मंत्री यांनी सभागृहात स्पष्ट सांगितले की जर पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आणि राज्यपालांची ही सही झाली तर साधारणपणे 5 जुलैनंतर कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली जाईल. ही माहिती विधानसभेत अधिकृतपणे देण्यात आली असल्यामुळे राज्यातील शेतकरी आता पुढील प्रक्रियेकडे लक्ष ठेवून आहेत. कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही. कृषी मंत्री यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. सभागृहातील अनेक सदस्यांनी कर्जमाफीच्या अटी आणि निकषांमध्ये बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. या सर्व सूचनांचा शासन गांभीर्याने विचार करत आहे. मुख्यमंत्री यांनी अध्यक्षतेखाली आवश्यक बदलांवर चर्चा होणार असून कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही असा विश्वास शासनाच्या वतीने व्यक्त केला आहे. फार्मर आयडी बद्दल मोठे अपडेट. मित्रांनो, शासनाने आता फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळखपत्राला विशेष महत्त्व दिले आहे. शासनाचे म्हणणे आहे की पीएम किसान, नमो शेतकरी, कर्जमाफी, पीक विमा आणि इतर अनेक योजनांचा लाभ सहज मिळावा म्हणून फार्मर आयडी आवश्यक ठरत आहे. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये विशेष शिबिरे आयोजित केली जात आहेत. जर तुमच्या गावातही अजून फार्मर आयडी तयार झाला नसेल तर आपल्या कृषी विभागाशी संपर्क साधा. ग्रामपंचायत किंवा कृषी सहाय्यकांना माहिती द्या. शासन पुन्हा विशेष शिबिर आयोजित करून सर्व पात्र शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करणार असल्याचे सांगितले आहे. कृषी प्रक्रिया उद्योगांनाही चालना. मित्रांनो, शासन केवळ कर्जमाफीवरच थांबलेले नाही. राज्यात कृषी प्रक्रिया उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. मुख्यमंत्री आणि कृषी अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत अनेक प्रकल्प सुरू आहेत. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत ही 1328 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती देखील कृषी मंत्र्यांनी दिली. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढतील आणि शेतमालाला अधिक चांगला भाव मिळण्यास मदत होईल. फळबाग योजनेसाठी मोठी तरतूद. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी 2026-27 या वर्षामध्ये 165 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. याचबरोबर प्रलंबित लाभार्थ्यांनाही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पीक विमा आणि इतर महत्त्वाचे निर्णय. कृषी मंत्री यांनी आणखी काही महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या आहेत. फळ पीक विमा योजनेची मंजुरी वाढवण्याबाबत केंद्र शासनाने प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. वन हक्क जमिनीवरील शेती, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, ऊसातील नवीन तंत्रज्ञान या सर्व विषयांवर सदस्यांनी मांडलेल्या सूचनांवर शासन आवश्यक कारवाई करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आता काय करावे? आपल्या बँक खात्याची माहिती योग्य आहे का ते तपासा. आधार कार्ड बँक खाते लिंक आहे का ते तपासा.
फार्मर आयडी तयार झाला का आहे का त्याची खात्री करा. मोबाईल नंबर अपडेट ठेवा. शासनाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवा. महत्त्वाची सूचना मित्रांनो, 5 जुलै नंतर कर्जमाफीची रक्कम जमा होईल अशी माहिती कृषी मंत्र्यांनी विधानसभेत प्रक्रियेच्या संदर्भात दिली आहे. प्रत्यक्ष रक्कम जमा होणे हे पुरवणी मागण्यांना मंजुरी, राज्यपालांची मान्यता आणि पुढील प्रशासकीय प्रक्रियेवर अवलंबून आहे. त्यामुळे अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच कर्जमाफी, PM किसान, नमो शेतकरी, पीक विमा आणि इतर सरकारी योजनांच्या अचूक अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जिल्ह्यात कर्जमाफीबाबत काही नवीन माहिती मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.